चला फलंदाज पाठवा गणराज. सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात आर्यासाठी. बघा या सगळ्यांमध्ये ती एकटी मुलगी खेळताना दिसणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आणि क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण आहोत लाटून पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिराच्या मैदानावरती, क्रीडांगणावरती, त्या पटांगणावरती. आणि तिथे हा थाट भरलाय लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीगचा. मॅच नंबर 2 दुसऱ्या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला, काय जबरदस्त फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, चौकार. चार धावा आल्यात. काय जबरदस्त फटका इथे लगावलाय. सुरुवात चांगली केली आहे आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. स्वतः संघमालक गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि त्यांच्यावरती हा हल्ला केलाय. म्हणजे म्हणतात ना, ज्या वेळेला एखादं युद्ध लढलं जातं आणि त्यावेळेला एखादी फौज किंवा सेना घेऊन कोण येतो आणि त्याच्या मोरक्यावरती ज्या वेळेला हल्ला होतो त्यावेळेला त्या सेनेवरती आपोआप त्याचा आघात दिसून येतो किंवा त्याचा तो इम्पॅक्ट दिसून येतो. आता तशाच प्रकारचं काहीसं चित्र इथं बघायला मिळेल. स्विच हिट, ओ इथं रिव्हर्स अटेम्प्ट. काय जबरदस्त फटका आहे. लगातार तिसरा, चौकारांची हॅट्रिक. आदिनाथ वरती हल्ला बोल, आदिनाथच्या बॅटमधून हा हल्ला बोल झालाय आणि आदिनाथने एकामागोमाग एक ते चौकार लगावलेत. ते चौकार बघताना असं वाटायला लागले आता गणराज स्नॅक्स जो संघ आहे. प्लीज मित्रांनो, मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं शाळेमध्ये कोणीही असं कोणतं कृत्य करू नका जेणेकरून कोणती हानी होईल. आपण तिथे खेळायचं नाहीये. चला सगळ्यांनी बाहेर या तिथून. अरे शाळेत कोण खेळतंय? प्लीज खेळू नका. तुमच्या एक्झॅक्ट समोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. तुमच्या फोटो सहित त्याच्यामध्ये एक मोठी फ्रेम येते. ऑन साइडला लगातार चौथा. जबरदस्त बॅटिंग गणराज स्नॅक्स. मला वाटतं गणराज स्नॅक्स मधून स्नॅक्स करून आल्यासारखे आहेत. त्यामुळेच हे लगातार 4 चौकार आदिनाथच्या बॅटमधून येतात आणि खुश असतील मयूर सुतार या परफॉर्मन्सने, कारण ते संघ मालक आहेत. मयूर आणि सचिन यांच्यामध्ये हे द्वंद्व आहे, युद्ध आहे. आणि आता अरे तिथून बाहेरच आहे ना, तिथून बाहेर आहे सगळ्यांनी. लगातार 4 आलेत. काय 5वा येईल का? येस, इट्स फिफ्थ बाउंड्री. फायफर लगावलाय आणि पहिल्या षटकामध्ये, आणि तो सुद्धा संघ मालकांच्या अगेन्स्ट. गणराज स्नॅक्सच्या प्रेक्षकांना, प्रशंसकांना ते टाळ्या वाजवण्याची एक चांगली संधी. कट केलं, टॅप केलं आणि चेंडू पुन्हा एकदा लगातार 6 चौकार. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात आदिनाथसाठी. दुसरी मॅच आणि हा विक्रम नोंदवला गेलाय. म्हणजे या मैदानावरती मागीलच्या धावा होत्या 45-46, त्या काही जास्त नव्हत्या असं वाटायला लागले. गोलंदाजासाठी खूप मोठ्या कंडिशन्स आहेत इथे, परंतु फलंदाजाला फक्त स्टेप आउट नाही व्हायचंय, त्यांना स्टेप होऊन नाही खेळायचंय, मागचा पाय उचलायचा नाही आहे, एकच कंडिशन आहे. आणि त्यामुळे फलंदाजीसाठी सुखकर असं वातावरण आहे. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, मित्रो, शाळेला कोणत्याही प्रकारची नुकसान होईल किंवा हानी होईल अशा प्रकारचं आपण